हॅलो, माझं नाव गौरी. मी पुण्यामध्ये राहते. 12वी झाल्यानंतर ना पुढे काय करायचं ह्याचा प्रश्न पडला होता. माझ्याकडे तर 2 ऑप्शन होते. ॲज अ अकाउंटिंगमधून करायचं की BCom कंटिन्यू करायचं. सो मी ठरवलं ॲज अ अकाउंटिंगमधून करायचं. ॲक्च्युली क्लासमध्ये पण मी शोधलं. मला पहिल्यांदा प्रो लर्नर्स अकॅडमीचा रेफरन्स आला. सो मी एकदा चौकशी केल्यानंतर ना मॅमनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सजेस्ट केलं की कसा आहे तो. फीस सुद्धा खूप परवडणारी होती आणि खूप चांगलं असं एन्व्हायरमेंट पण होतं. एक ॲज फ्रेंडली एन्व्हायरमेंट होतं. मी जेव्हा इन्क्वायरीसाठी आले होते तेव्हा मी मॅमना सांगितलं होतं की मला फायनान्शियल सपोर्ट हवा आहे. सो मॅमनी पण ॲडमिशन घेतल्या 10 दिवसांनीच नंतर मला एक नॉन अकाउंटिंग बॅकग्राऊंडची जॉब ऑफर केली. मला माझ्या पगारातनंच EMI मला भरता आले. मी इथे क्लास जॉईन जेव्हापासून केला तेव्हापासून मला फर्स्ट बॅच माझी टॅलीची लागली. त्यानंतर ना मग मला हळूहळू सगळं गेन व्हायला लागलं. टॅली असेल, एक्सेल असेल, पेरोल असेल, TDS असेल, अजून भरपूर काही असं खूप शिकायला मिळालं. कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये जे सॉफ्ट स्किल्स असतात तेही साहिल सरांनी खूप चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि सरांची जी टीचिंग आहे ना, जसं मला असं वाटत नाही की मी क्लासमध्ये आलेली. मला असं वाटतं की मला घरासारखीच असं ट्रेनिंग दिली जाते की घरामध्ये कशी आपली आई चुकल्यावरती आपल्याला ओरडूनही सांगते आणि समजावूनही सांगते, सेम तसंच साहिल सरांची पण आहे. चुकल्यावरती समजूनही सांगणार आणि प्रसंगी ओढूनही सांग. सो मग मी तुम्हा सगळ्यांना पण रेकमेंड करते की तुम्ही या